कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. महिपत हा आनंदाने नाचत असतो, बागडत असतो. त्याला अत्यानंद झालेला असतो, कारण दामिनी देशमुखने त्याची केस हातात घेतलेली असते आणि त्याला नाचताना पाहून नागरा सुद्धा चांगलाच खुश होतो. महिपत हा खूपच छान आणि कॉमेडी गाणं म्हणत असतो, आनंदी आनंदगडे दिकडे तिकडे दाही दिशाकडे. तेव्हा नागराज त्याला म्हणतो, अरे बाबा, दाही दिशा नाही, चोहीकडे असतात. 4 दिशा असतात, दाही दिशा नसतात. महिपत म्हणतो, 10 असू द्या नागराज शेठ, नाहीतर 100 दिशा असू द्या, परंतु आता फक्त प्रत्येक दिशेत माझाच नाद घुमणार. दामिनी देशमुख अर्जुन सुभेदारला हरवणार, माझ्या लेकराला तुरुंगातून सोडवणार, तिच्यावरचा तो खुनाचा आरोप सुद्धा मिटवणार. त्यामुळे मला आनंद झालाय. इतक्या दिवस माझ्या लेकरासाठी माझं काळीज फडफड करत होतं, पण आज त्याला शांती मिळाली आहे. नागराज विचारतो, ते सगळं ठीक आहे, पण तुला एवढं एकच गाणं येतं का, जिकडे तिकडे चोहीकडे? नागराज म्हणतो, त्याची सुद्धा एक स्टोरी आहे. माझ्या बापाने मला सकाळी 9 वाजता शाळेत पाठवलं आणि 9:30 वाजता माझी शाळा कायमची संपली. या अर्ध्या तासामध्ये मी या शाळेत फक्त एवढं एकच गाणं शिकलोय. हे ऐकून नागराज सुद्धा हसू लागतो. आता माझी मुलगी सुटणार म्हणून तो चांगलाच खुश असतो. इकडे दामिनी देशमुख ही कोर्टात पोहोचते. गाडीतून खाली उतरते तर तिच्या मागे सगळे मीडियावाले रिपोर्टर धावत असतात. दामिनी मॅम, दामिनी मॅम अशी हाक मारत असतात, पण दामिनी पुढे चालत असते. या रिपोर्टरचा आवाज ऐकून ती जागेवर थांबते. एक मीडियावाली तिला विचारते, मॅम, तुम्ही अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात असं आम्हाला कळलंय. तर दामिनी हे एकदम माझाच सांगते, मी कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी केस लढते. आणि सगळे पत्रकार गप्प बसतात. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे खोलीत येतात आणि दरवाजा लावून घेतात. प्रिया लगेचच त्यांच्या खोलीबाहेर येऊन दरवाजाला कान लावते आणि ऐकू लागते की हे दोघे काय बोलताय. अर्जुन हा सायलीला काही सांगणार इतक्यात सायली म्हणते, थांबा 1 मिनिट. खाली प्रिया आपल्याकडे लक्ष देत होती. नक्कीच तिने दाराला कान लावलेला असेल. त्यांना तिची सावली सुद्धा दरवाजा बाहेर दिसते. या दोघांना समजतं की प्रिया बाहेरच लपलीये. सायली आणि अर्जुन हे गपचूप दरवाजाची कडी काढतात आणि सायली दरवाजा जोरात तोडते. प्रिया ही चक्क सायली आणि अर्जुनच्या पायावर लोटांगणच घालते. ती खूप घाबरते. सायली म्हणते, पाहिलं का प्रिया, असं मनात पाप असलं ना की समोरच्या समोर लोटांगण घालावंच लागतं. प्रिया चिडून म्हणते, माझ्या मनात कसलं पाप आहे? तर अर्जुन म्हणतो, मग तू येथे काय करत होती? प्रिया सांगते, मी तर आई आणि बाबांच्या रूममध्ये जात होते. तेव्हा सायली विचारते, असं कसं? अर्जुन म्हणतो, त्यांची रूम तर आमच्या रूममध्ये सुद्धा येत नाही, ऑन द वे सुद्धा नाही. मग तू येथे कशी काय आली? हा, आता मला कळलं. तो स्पिन बॉल असतो ना, कोठेही टप्पा पडला की दुसरीकडे जातो, तसं तुझं झालं असेल, म्हणून तू येथे आली असशील. प्रियाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती चिडून म्हणते, तुमचा या घरावर जितका हक्क आहे ना तितकाच माझा सुद्धा आहे. त्यामुळे मी या घरात कोठेही फिरू शकते. आता तुम्ही त्याच्यावर सुद्धा बंदी घालणार आहात का? तेव्हा सायली म्हणते, तुला कोठे फिरायचं तेथे फिर, पण आमच्या रूम बाहेर यानंतर यायचं नाही. आणि ती चक्क प्रियाचा हात पकडून तिला रूम बाहेर हाकलून लावते. ती रूममध्ये परत येते तर अर्जुन टेन्शनमध्ये असतो. सायली त्याला विचारते, काय झालंय? तुम्हाला कोणाचा फोन आला होता? तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? अर्जुन सांगतो, चैतन्याचा फोन आला होता. महिपतने साक्षीच्या केसमध्ये वकील बदललाय. आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्याची केस लढणार आहे. तेव्हा सायली विचारते, मग त्यात काय एवढं? अर्जुन म्हणतो, ती देशातील टॉप वकिलांपैकी एक आहे. सायली म्हणते, मला नाही भीती वाटत, कारण माझा नवरा हा जगातील नंबर 1 वकील आहे. अर्जुन म्हणतो, तसं नाहीये, परंतु ती दामिनी देशमुख फक्त पैशांसाठी केस लढते. कुणी खून केलाय, चोरी केलीये, घोटाळा केलाय, चुकीचं वागलंय याच्याशी तिला काही देणं घेणं नाहीये. तिला फक्त पैशांशी देणं घेणं आहे. आणि ती केसमधील साक्षीदार बदलू शकते, पुरावे गायब करू शकते, काहीही करू शकते. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते, आपण नाही टेन्शन घ्यायचं, कारण आपल्याकडे जे आहे ना ते तिच्याकडे नाहीये. आपल्याकडे सत्याची बाजू आहे, त्यामुळे आपलाच विजय होणार. नक्की आपणच जिंकू. अर्जुनला हे पटतं. इकडे प्रिया विचार करू लागते, नेमकं काय झालंय? अर्जुन आणि सायली एवढ्या टेन्शनमध्ये काय आहेत? नक्कीच नागोबाला काही माहीत आहे असा विचार करून ती नागराजला कॉल लावते आणि विचारते, अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलाय, खूप मोठी डेव्हलपमेंट झाली आहे वाटतं साक्षीच्या केसमध्ये, तुम्हाला काही माहिती आहे का? नागराज तिला सांगतो, मला माहिती आहे.
महिपतने ॲडव्होकेट दामिनी देशमुखला ही केस दिली आहे. देशातील खूप मोठी वकील आहे ती नक्कीच ही केस जिंकणार आणि येथे मी महिपत बरोबर मस्त पार्टी करतोय. हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो. तुम्ही माझ्याशिवायच पार्टी करताय का? मी आत्ताच तेथे येते असं म्हणून ती पार्टीला जायला निघते. इकडे अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये चैतन्य येतो आणि म्हणतो, मी दामिनी देशमुख बद्दल सगळी माहिती काढली आहे. सध्या ती खूप हाय प्रोफाईल केस लढते. आजपर्यंत ती एकही केस हरलेली नाहीये. तेव्हा सायली म्हणते, मग काय झालं चैतन्य भाऊजी, तुमचा मित्र सुद्धा आजपर्यंत एकही केस हरलेला नाहीये. चैतन्य म्हणतो, खरंय, माझा अर्जुन तिच्यापेक्षा सरसच आहे, परंतु तो कोणतीही केस एथिकली लढतो. तसं दामिनी देशमुखचं नाहीये ना. तिने काही करण्याआधी आपल्याला पुढचं प्लॅन करावा लागेल. अर्जुन म्हणतो, खरंय, दामिनी देशमुखला मी एक सुद्धा राऊंड जिंकू देणार नाही आणि सगळ्यात आधी ती साक्षीला तुरुंगातून सोडण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये. इकडे कल्पना आणि पूर्णाजी हे पुन्हा एकदा तन्वीचं कौतुक करत असतात की तन्वी किती छान आहे. तन्वी घरात आल्यानंतर आपल्या घराचं नंदनवन झालंय. तेवढ्यात सायली त्यांच्या रूममध्ये येते आणि कल्पनाला विचारते, आई आज कोणती भाजी करायची? तर कल्पना उद्धटपणे म्हणते, मला नका विचारू, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही करायचा, काय करायचं ते कर. सायलीला वाईट वाटतं आणि ती पूर्णा आजीला विचारते, तुमच्यासाठी मेथीचे पराठे करू का? तर पूर्णा आजी म्हणते, कल्पना तिला सांगून ठेव, माझी लाडकी नाचसून तन्वी माझ्यासाठी शिरा करणार आहे गावरान तुपातला, मी तोच खाईल. सायली ही तेथून निघून जाते. तर थोड्या वेळाने प्रिया चक्क महिपत आणि नागराजच्या घरी पोहोचते, जेथे हे दोघे दारूची पार्टी करत असतात. प्रिया त्यांना म्हणते, तुम्ही दोघे एकटे एकटेच पार्टी करताय का? मी किती महत्वाची आहे, माझ्यासाठी पार्टी नाहीये का? महिपत चिडून म्हणतो, या बिंडोक मुलीला कुणी बोलवलं? प्रिया चिडून म्हणते, बिंडोक नाहीये मी, सुभेदारांच्या घरची सून होण्यासाठी किती डोकं लावलंय तुम्हाला माहितीये ना. महिपत म्हणतो, खरंय, त्यासाठी तुला 100 पैकी 113 गुण द्यायला पाहिजे. भरा नागराज शेठ, तिचा सुद्धा ग्लास भरा, तिला मस्त ज्यूस प्यायला द्या. प्रिया खुश होते. रात्र होते आणि सगळेजण हे जेवणाची तयारी करत असतात. तेव्हा विमलला सायली विचारते की प्रिया कुठे गेली आहे? तिने पूर्णा आजींसाठी शिरा करायचं ठरवलं होतं, तिने शिरा बनवलाय का? विमल सांगते, दुपारपासून त्या दिसल्या नाहीत, किचनमध्ये सुद्धा काहीच करून ठेवलेलं नाहीये. सायलीला खूप काळजी वाटते की आता पूर्णा आजी काय खाणार. तेवढ्यात एक एक करून सगळेजण जेवायला येऊन बसतात, परंतु तन्वी कोठेच नाहीये. त्यामुळे कल्पना आणि पूर्णा आजीला तिची खूप काळजी वाटते. पूर्णा आजी अश्विनला विचारते, तुझी बायको कोठे? अश्विन सांगतो, कुठेतरी बाहेर गेली असेल, परंतु ती कुठे गेली हे कोणालाही माहीत नसतं. पूर्णा आजीला भूक लागलेली असते, आता काय करायचं हाच विचार ती करते. पण दुसरीकडे पूर्णा आजीची लाडकी नातसून प्रिया मात्र मस्तपैकी महिपत आणि नागराज बरोबर पार्टी करत असते. ते गाणं लावतात आणि डान्स करत असतात. महिपतचा डान्स सुरू असतो, तो प्रियालाही डान्स करायला घेतो आणि दोघे भारी डान्स करतात. प्रिया म्हणते, आता बस झालं, मला आता सुभेदारांच्या घरी जावं लागेल. तर महिपत म्हणतो, तुझा काय फायदा, एक तर तू दारूही पित नाही, नॉनव्हेजही खात नाही, मग तुझ्यासाठी का अळूचं फतफदं बनवायचं का? प्रिया म्हणते, एकदा का सगळी केस मिटली मग मी मस्त पार्टी करील तुमच्याबरोबर, आता मला जाऊ द्या, असं म्हणून ती निघून जाते. तर इकडे पूर्णा आजीला खूप राग येतो. मी फक्त माझ्या नाचसुनेच्या हातचा बनलेला शिरास खाणार, नाहीतर मी आज जेवणार नाही, असं म्हणून ती रागारागाने तेथून निघून जाते. सगळ्यांनाच पूर्णा आजीची खूप काळजी वाटते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही पूर्णा आजीसाठी शिरा बनवणार, परंतु त्याच वेळेस प्रिया तेथे येईल आणि सायलीच्या हातचा शिरा घेऊन पूर्णा आजीला खाऊ घालेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.